नमस्कार मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेतील पात्र महिलांच्या बँक खात्यामध्ये कालपासून 3,000 रुपये जमा करण्यास सुरुवात झालेली आहे। काही महिलांच्या खात्यावर काल आलेले आहेत, तर काही महिलांच्या खात्यावर आज जमा झालेले आहे आणि काही महिलांच्या खात्यावर 17 तारखेपर्यंत जमा होणार आहेत। त्यामुळे आपल्याला 17 तारखेपर्यंत वाट पाहायची आहे। परंतु मित्रांनो, आता यामध्ये बऱ्याच महिलांना एक मेसेज सुद्धा येत आहे। अशा महिलांना जर हा मेसेज आलेला असेल तर त्यांनी तात्काळ हे काम करायचं आहे। त्यानंतरच त्यांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचे 3,000 रुपये जमा केले जाणार आहेत। आता हा मेसेज काय आहे तर तो सुद्धा आपण इथं पाहणार आहोत। आपण येथे पाहू शकता, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत आपला अर्ज प्राप्त झाला आहे, परंतु आपले बँक खाते आपल्या आधारशी संलग्न नाही। आपण तात्काळ बँकेला भेट देऊन आपले खाते आधारशी संलग्न करावेत। जिल्हाधिकारी। तर मित्रांनो, तुम्हाला प्रत्येक जिल्हाधिकारी ऑफिसमधून हे मेसेज येत आहेत। तुमचं बँक अकाउंट हे आधार कार्डला लिंक नाही। तुमचं बँक अकाउंट आधार कार्डला लवकरात लवकर लिंक करून घ्या, तरच तुम्हाला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचे पैसे तुमच्या बँक खात्यामध्ये जमा केले जाणार आहेत। आपल्याला प्रत्येक जिल्हाधिकारी ऑफिसमधून हे निर्देश देण्यात येत आहेत। तर आपल्याला जर हा मेसेज आलेला असेल तर आपण तात्काळ आपलं ज्या बँकेमध्ये नॅशनलाइज बँकेमध्ये बँक अकाउंट आहे तर तिथं जायचं आहे। त्यानंतर तिथं आपलं बँक अकाउंट हे आधार कार्डला जोडून घ्यायचं आहे। आपण आपलं बँक अकाउंट आधार कार्डला जोडलं तरच आपल्याला हे पैसे मिळणार आहेत। आता ज्या महिलांना हे मेसेज आलेले आहेत तर त्या सर्व महिलांच्या बँक खात्यामध्ये हे पैसे जमा होणार नाहीत। जोपर्यंत ते आपलं बँक अकाउंट आधार कार्डला जोडित नाही तोपर्यंत हे एकही रुपया मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचे पैसे जमा होणार नाहीत। आता तुमचं बँक अकाउंट तुमच्या आधार कार्डला लिंक करणं गरजेचं आहे। तुम्ही लिंक केलं तरच तुम्हाला या योजनेचा फायदा होणार आहे, अन्यथा एकही रुपया तुम्हाला मिळणार नाहीत। त्यामुळे आपलं लवकरात लवकर आपलं बँक अकाउंट हे आधार कार्डला लिंक करून घ्या। तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो। जय हिंद, जय महाराष्ट्र।